आजी, आज शाळेत बाईंनी सांगितलं की उद्या शिवजयंती आहे. मला सांग ना, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म नक्की कसा झाला? अगं बाळ, तो एक थक्क करणारा प्रसंग होता. एक संपूर्ण महाराष्ट्र परकीय सुलतानांच्या टाचांखाली चिरडला जात होता. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या युद्धांमुळे रयतेची अवस्था दयनीय झाली होती. शेते ओस पडली होती आणि आया बहिणींची अब्रू सुरक्षित नव्हती. या काळोख्या अंधारात रयतेला एका वालीची प्रतीक्षा होती. शहाजीराजे भोसले तेव्हा स्वराज्य स्थापनेसाठी संघर्ष करत होते, परंतु राजकीय परिस्थिती अत्यंत अस्थिर होती. शहाजीराजांनी गरोदर असलेल्या जिजाऊ माँसाहेबांच्या सुरक्षिततेसाठी जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्याची निवड केली. शिवनेरी हा किल्ला चारी बाजूंनी भक्कम कड्यांनी वेढलेला आणि शत्रूला अजिंक्य असा होता. किल्ल्यावर आल्यानंतर जिजाऊंनी तेथील कुलदैवत शिवाई देवीकडे एकच साकडे घातले. या जुलमी राजवटीचा अंत करणारा आणि रयतेचे राज्य स्थापन करणारा पुत्र मला लाभू दे शिवाय देवी. शेवटी तो ऐतिहासिक सोन्याचा दिवस उजाडला. 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन वद्य तृतीया. शिवनेरीच्या नगारखान्यात सनई चौघड्यांचे सूर घुमू लागले आणि आनंदाची बातमी संपूर्ण किल्ल्यावर पसरली. जिजाऊंच्या पोटी पुत्ररत्न जन्माला आले होते. शिवाई देवीच्या नावावरून या बालकाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रात तोफांचा कडकडाट झाला आणि रयतेने साखर वाटून जल्लोष केला. स्पष्ट सांगून झाल्यावर आजीने नातीला जे सांगितले तोच महाराजांचा खरा संदेश आहे. हिम्मत कधी सोडू नकोस. महाराजांकडे सुरुवातीला खूप कमी माणसं होती, पण त्यांच्याकडे जिद्द मोठी होती. तूही आयुष्यात कधी घाबरू नकोस. महाराजांनी कधीही कोणामध्ये भेदभाव केला नाही. हो आजी. त्यांनी गरिबांना आणि स्त्रियांना सन्मान दिला. तूही सर्वांशी प्रेमाने वाग. स्वतःपेक्षा आपल्या मातीसाठी आणि लोकांसाठी काहीतरी चांगलं करणं खरी श्रद्धांजली ठरेल.